नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली म्हणते आज आपण सर्वांनी शेती करायची आहे तेव्हा सगळेजण सायलीकडे आश्चर्याने पाहतात। मग आता प्रिया म्हणते बाई मला शेती वगैरे काही करायची नाही, मी आपली चालले असं म्हणून ती निघालेलीच असते तेव्हा पूर्णा आजी तिला अडवतात आणि जे ठरवल ते करायचं असं प्रियाला म्हणून तेथेच थांबवतात। तर सायली प्रत्येकाकडे कोणकोणत्या बिया आहे हे आता सांगू लागते। ती अगोदर प्रतापला सांगते तुमच्याकडे ना बाबा भेंडीच्या बिया आहेत आणि आई तुमच्याकडे ना त्या टोमॅटोच्या बिया आहेत आणि मग अश्विनला सुद्धा सांगते अश्विन भाऊजी तुमच्याकडे मिरचीच्या बिया आहेत आणि अहो ऐका ना असं म्हणून ती अर्जुनला सांगते तुमच्याकडे दुधी भोपळ्याच्या बिया आहेत। तर ती पूर्णा आजीला सांगते तुमच्याकडे ना पडवळाच्या बिया आहेत आणि प्रिया ऐक तुझ्याकडे कोणत्या बिया आहेत ते जरा वाचून दाखव ब्र। तेव्हा ती त्यावर वाचू लागते तर तिच्याकडे आता दोडका वांगी आणि गवार या सगळ्याच्या बिया असतात। तेव्हा अर्जुन आणि सायली मात्र तिच्यावर हसतात। त्यावेळी सायली सांगते त्याच भाज्या आहेत ज्यांना तू वाया घालवल्या होत्यास कोण। प्रियाला आता खूपच राग येतो आणि ती रागातच सायलीकडे पाहते। त्यानंतर सायली सर्वांना विचारते काय मग करायची का शेती, आता लावायच्यात का ह्या बिया। मग सर्वजण आनंदाने अगदी हो म्हणतात, पण अश्विन म्हणतो काही गरज आहे का शेती वगैरे करायची, बाहेर किती पाऊस पडतोय दिसत नाही का तुला आणि हात लगेचच चिखलाने बरवटतील। तेव्हा प्रिया म्हणते ते हो तेच तर। त्यावेळी सायली विचारते अश्विन भाऊजी अहो असं कसं म्हणताय हो तुम्ही, कारण आपण जे अन्न खातो त्यातल बी कुठल्यातरी शेतकऱ्याने पेरलेलंच असतं ना, त्याला सुद्धावून लागलेल असतं, पावसाचा मारा सुद्धा त्याने सोसलेला असतो आणि त्याच्याही हाताला माती लागलेली असते, पण त्याने जर आळस केला तर आपण उपाशी राहू हो की नाही। मग सर्वांना हे सायलीच म्हणणं पटत असतं। त्यावेळी आता पुढे ती म्हणते पण आपल्या घरातन हा विचार कोणी करतच नाहीये, कारण त्या शेतकऱ्याने केलेल्या मेहनतीची कुणाला ना कदरच नाहीये। तेव्हा प्रिया सांगते पुरे आता पुरे आलं माझ्या लक्षात पुरे आता असं म्हणून ती सारखं सायलीला थांबायला सांगते। तेव्हा सायली विचारते पुरे कसं, अग त्या शेतकऱ्यांचे कष्ट आपण जोपर्यंत अनुभवत नाही ना तोपर्यंत आपल्याला तरी कसं समजणार की ते किती मेहनत घेतात म्हणून, आणि जोपर्यंत आपण घाम गाळत नाही ना तोपर्यंत शेतकऱ्याने गाळलेल्या एका थेंबाची किंमत आपल्याला नाही कळत। आणि मग तू भाजीला नाक मुरडून ताट बाजूला करण्याऐवजी ना अगदी 10 वेळा विचार सुद्धा करशील, असा प्रियाला चांगला स्टोमना ती आता मारते। दुसरीकडे आता प्रतिमा एकदम शांतपणे घरात बसलेली असते। तेव्हा रविराज तेथे तिची फाईल घेऊन येतो आणि म्हणतो प्रतिमा चल आपल्याला डॉक्टरांकडे जायचं, तरीही प्रतिमाच लक्षच नसतं, तो पुन्हा पुन्हा म्हणतो तरीही प्रतिमा तिच्याच विचारात असते। सुमन आता तेथे जाते आणि विचारते काय झालं वहिनी, हो भाऊजी काय म्हणताय तुम्हाला जायचं डॉक्टरकडे। तेवढ्यातच सुमन आणि नागराज हे दोघेही तेथे येतात। मग आता सुमन विचारते भाऊजी कुठे बाहेर निघालात का। मग आता रविराज सांगतो हो अग सुमनना डॉक्टर श्रद्धांकडे ही अपॉइंटमेंट आहे आणि डर्मटोलॉजिस्टकडे जायची शेवटची अपॉइंटमेंट आहे तिथे। तेव्हा हे ऐकून नागराजला जरा धक्का बसतो आणि मग त्यावेळी प्रतिमा सांगते कसलाही काहीही उपयोग होणार नाहीये। तेव्हा सुमन म्हणते असं का म्हणताय वहिनी, अहो तुमच्या चेहऱ्यावरचे डाग इतके कमी झालेत ते तुमच्या उपचारांमुळेच ना। त्यावेळी आता प्रतिमा सांगते उपचार माझ्या मेंदूवर सुद्धा सुरू आहेत। सुमन पण तू पाहतीयस ना काय फरक पडला सांग ब्र, कारण आधीच तर काही आठवलं नाहीच, उलट काल परवा घडलेल्या गोष्टी सुद्धा मी विसरायला लागली आहे। तेव्हा नागराज म्हणतो एक्झॅक्टली बरोबर आहे वहिनी तुझं, अगं वहिनी मला सुद्धा ना आजकाल तुझी खूपच काळजी वाटायला लागली। तो सुद्धा प्रतिमाचं मनोबल खच्चीकरण करत असतो। त्यावेळी प्रतिमाला अजूनच टेन्शन येत मग तरीही आता रविराज म्हणतो प्रतिमा अगं छोट्या छोट्या गोष्टी ना सगळेजण
विसरतात तेव्हा प्रतिमा सांगते, अहो असं नाही, पण मी एखादी गोष्ट करते आणि मी ती केलीच नाही असं मला वाटतं. बघा ना, आता तुम्हीच पूर्णाईंना माझ्या फोनवरून मेसेज केला, तो मी कधी केला का केला हे मला अजिबात नाही आठवते. मला सांगा ब्र, तुमचं असं होतं का कधी असं? म्हणून ती आता रविराजानी सुमनला विचारते तर ते दोघेही एकदमच शांत राहतात. मग पुढे आता प्रतिमा सांगते, माझ्या उपचारांवर तुम्ही ना उगीच पैसे वाया घालवताय रविराज, आणि मला वाटतच नाही की माझी स्मृती ना पुन्हा कधी परत येईल. उलट मी हळूहळू सगळं काही अगदी विसरून जाते की काय अशी भीती मला आजकाल वाटायला लागलीये. तेव्हा रविराज सांगतो, हे बघते मला आणि डॉक्टरांनाच ठरवू देत आता. हे बघ प्रतिमा, जर तू स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसलीस तर कसं चालेल सांग ब्र. कसं आहे ना प्रतिमा, आपल्याला अगोदर अपघात झाला, तो सुद्धा खूप मोठा आणि भयानक अपघात होता, आणि मग त्यानंतर तुला झालेला स्मृतिभ्रंश, आणि त्याचबरोबर बरीच वर्ष तू एकटीनेच भरकटत काढलेला आयुष्य, सगळ्यातून बाहेर काढणं तुला खूप अवघड आहे हे मला ठाऊक आहे. तरीही तू अगदी ठामपणे खंबीरपणे उभी राहिलीसच ना आपल्या कुटुंबियांसोबत, आमच्यासोबत. तू अगदी नॉर्मल आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतीयस ना. मग थोडेफार चढ उतार तर येणारच, मग हरून कसं चालेल. तेव्हा प्रतिमा आता विचार करू लागते की रविराज म्हणतायत ते बरोबर आहे. तर दुसरीकडे प्रताप सांगतो, आपल्या ताटामध्ये जे अन्न येत त्याला एका बाईची किती मेहनत असेल, गोष्टींना आपल्या लक्षातच येत नाहीत. आता म्हणजे बघा ना, कल्पना, सायली, विमल, आपल्या सगळ्यांच्या किती आवडीनिवडी जपतात. सायली सांगते, विमल ताई तर सर्वांच्या आवडी-निवडी जपतात, त्याचबरोबर पूर्णा आजींची सर्व पथ्यपाणी लक्षात ठेवून स्वयंपाक करत असतात, आणि अश्विन भाऊजींना कोशिंबीर खूप आवडते, म्हणूनच आईन चुकता त्यांच्या डब्यामध्ये रोज कोशिंबीर देतात. अगं प्रिया, एखादी गृहिणी जेव्हा स्वयंपाक करते ना, तेव्हा ती स्वतःची तहान भूक हरपून अगदी स्वयंपाक करत असते, आणि आपण काय करतो, शी बाबा मला ही भाजी आवडतच नाही असं म्हणून बाहेरचा आपण पिझ्झा मागवतो. आणि कसा आहे ना प्रिया, अगं या स्त्रीने तिथे चुलीची धक सोसलेली असते, उभं राहून तिने मेहनत सुद्धा केलेली असते, त्याचं काय असं म्हणून ती प्रियालाच आता जा विचारते. तर घरातील प्रत्येकाला सायलीच हे म्हणणं पटत असतं. तेव्हा प्रिया आता जरा रागातच सायलीकडे पाहते. पुढे सायली समजावते, अगते उगवण्यासाठी शेतक्याने ज्या शेतामध्ये नांगर धरलेला असतो त्याचं काय सांग ब्र. तरीही प्रियाला ऐकूनच घ्यायचं नसतं. मग पुढे सायली म्हणते, कसा आहे ना प्रिया, अगं जे दिसायला महाग असतं ना, त्यापेक्षा ते शरीराला सर्वात जास्त महाग असतं, आणि भाज्यांपेक्षा सर्वात जास्त किंमत आप माणसाने तर त्याची करून ठेवली आहे ना. तेव्हा आता सर्वांना सायलीच हे म्हणणं पटतं. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, हो मला पटलं तुझं म्हणणं, कारण घरात शिजणाऱ्या अन्नाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा आपण स्वतः ते उभं राहून बनवतो. मग आता सर्वजण सायलीकडे पाहतच राहतात. त्यानंतर सायली म्हणते, आता आपणा काय करायचं, सगळ्या कुंड्यांमध्ये आपल्या हातात असणाऱ्या बिया या लावायच्या आहेत. मग पुढे ती सांगते, हा नुसत्या बिया पेरून काही होणार नाही, हा या कुंड्यांमध्ये त्याची रोप आली ना तर आपण ती आपल्या बागेमध्ये लावायची आहेत. तेव्हा सर्वांना सायलीची ही कल्पना खूपच आवडते, आणि सर्वजण हो असं म्हणतात. आता वेगळं काहीतरी करायला मिळाल्यामुळे सर्वांनाही आनंद झालेला असतो. तर सायलीच्या बोलण्याचा अश्विन विचार करतो, मात्र प्रियाचा चेहरा पडलेलाच असतो. मग पुढे आता सायली म्हणते, हे पहा, आपण नंतर त्या रोपांची देखरेख सुद्धा करायची, त्यांना जास्त ऊन तर लागत नाही ना, पाऊस तर लागत नाही ना, याची आपण स्वतः आपल्या रोपट्यांची काळजी घ्यायची. तेव्हा करायची का सुरुवात असं ती विचारते. तेव्हा रविराज म्हणतो, हो चालेल चालेल, मला अगदी मान्य आहे. तेव्हा सर्वजण त्यासाठी तयार होतात. मग त्यानंतर आता कल्पना, काय झालं ग, तोंड पाडून उभी आहेस, चल लाग कामाला. तेव्हा कल्पना म्हणते, हो लागते हा. मग सर्वजण आपापलं काम करणार असतात. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, थांबा.
तेव्हा सर्वजण पूर्णा आजींकडे पाहू लागतात की आता काय झालं. मग त्या हसूनच म्हणतात सुरुवात मला करायची आहे. तेव्हा सर्वांनाच आता त्यांचं म्हणणं पटतं. मग अर्जुन म्हणतो थांब पूर्णा आजी, तू तिथेच थांब, मी कुंडीमध्ये माती घालून देतो आणि मग तू बिया घाल फक्त. तेव्हा ठीक आहे बाबा असं पूर्णा आजी म्हणतात. तेव्हा अर्जुन आता पूर्णा आजींना अगोदर कुंडीमध्ये माती टाकून देतो, तर पूर्णा आजी आता बिया त्यामध्ये टाकत असतात आणि व्यवस्थित पेरत असतात. सर्वांनाच आता हे काम करताना खूप आनंद झालेला असतो, कारण सायलीने खरंच खूप काहीतरी चांगला आणि वेगळा उपक्रम राबवलेला असतो आणि त्यामुळे सगळेजण खुश असतात. आपापली काम सगळे करू लागतात, तर प्रिया मात्र तोंडच वाकड करत राहते. त्यानंतर सायली कल्पनाला सुद्धा मदत करते. ते पाहून अर्जुनला खूपच छान वाटतं आणि तो तिच्याकडे खूप कौतुकाने पाहतो, कारण आज घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू असतं. मग आता अर्जुन हा पुन्हा एकदा प्रिया अश्विनकडे पाहतो, तर आता अश्विनमुळे प्रिया सुद्धा ते काम करू लागते. अर्जुनला ते पाहून अजूनच छान वाटतं. त्यानंतर सायली एक कुंडी घेऊन अर्जुन जवळ जाते, तरीही अर्जुनच लक्षच नसतं. ती आता त्याला इशारा करते की काम करा, पण तो अगदी प्रेमानेच तिच्याकडे पाहतो. तेव्हा सायली पुन्हा एकदा त्याला खुणावते, तर अर्जुन आपापलं काम करू लागतो. मग सायली त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहते. त्यानंतर घरातील सगळेजण आता आपापल्या कुंड्या घेऊन त्यामध्ये बी पेरू लागतात आणि अगदी गुण्या गोविंदाने एकत्र येत सगळेजण सायलीवरचा राग विसरून आपापलं काम करत असतात. तर दुसरीकडे आता प्रतिमा डॉक्टरकडे जाण्यासाठी नकार देत असते. तेव्हा नागराजला आयती संधी चालून येते आणि मग तो म्हणतो मला काय वाटतं दादा, जर वहिनीच्या मनातच नसेल डॉक्टर कडे जायचं, उगीच आपण तरी कशाला फोर्स करायचा. तेव्हा आता सुमन आश्चर्याने त्याच्याकडे पाहते. हे बघ दादा, तिच्या मनातच नसेल तर आपण आता ही ट्रीटमेंट थांबवावी, कारण आता शेवटी तिच्या मनातच नसेल तर त्याचा फायदा तरी काय. असं म्हणून आता नागराज निगेटिव्ह बोलू लागतो. आता रविराज सांगतो अरे नागराज, या ट्रीटमेंटचा तिच्या मनावर थोडा फार ताण येणारच, पण कसा आहे ना, आपली प्रतिमा या सगळ्यामध्ये अजिबात खचून जाणारी नाही. ती ना धीर असणारी आहे आणि तिची ही सगळी प्रगती बघून खरंतर मला तिचा ना अभिमानच आहे. सुमन सांगते वहिनी अहो, तुम्ही परत आलात ना तेव्हा तुमची काय अवस्था होती ना, हे जरा आठवा म्हणजे तुम्हाला समजेल तेव्हा. आणि आता तुमच्या तब्येतीमध्ये, तुमच्या वागण्यामध्ये किती फरक पडलाय. मग प्रतिमा समोरून ते सगळे भयानक प्रसंग जातात की मी आले तेव्हा अगदी माझा चेहरा कसा होता, मी घरातील सर्वांना किती घाबरायची. सायलीने मला अगदी सगळ्यांमध्ये मिसळवलं, त्याचबरोबर आपल्या नात्यांची जाणीव करून दिली. एकही शब्द बोलत नव्हते, पण सायलीने एवढा मोठा प्रयत्न करून मला बोलायला लावलं. आणि त्याचबरोबर या रविराजच्या घरामध्ये कशाप्रकारे माझा गृहप्रवेश झाला, हे सगळं क्षण तिच्या डोळ्यासमोरून नकळतपणे जातात. मग हे क्षण आठवल्यानंतर प्रतिमाला हे समजत खरंच आपल्यामध्ये ना खूप सुधारणा झालीय. नंतर सुमन सांगते हे पहा तेव्हा, आणि आता तुमच्यामध्ये खूप बदल झालाय वहिनी, अगदी या घरामध्ये मन मोकळेपणाने आणि आमच्यासारखं वावरता आणि कुणाचं काही चुकलं तर अगदी ठणकावून सांगता सुद्धा. मग कधीतरी एखादी गोष्ट विसरलात तर ते इतकं मनावर नका ना लावून घेऊ. मग रविराज म्हणतो हो ना, हे बघ आता आपण डॉक्टरांकडे जाऊ, कोणत्याही गोष्टीचा तू जास्त विचार करू नकोस आणि तुला तुझ्यासाठी नाही तर आपल्या कुटुंबासाठी ना आता उभं राहावंच लागेल. प्रतिमा तेव्हा प्रतिमाच्या आता सगळ्या काही गोष्टी लक्षात येतात. तिलाही समजतं की आपण अशी माघार घ्यायला नको, कारण पूर्वीपेक्षा आपल्या खरंच वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये मध्ये खूप फरक पडलाय. ह्या खोट्याची जाणीव व्हायला लागली आहे, आपली नाती समजायला लागली आहेत आणि त्यामुळेच ती आता रविराज बरोबर जाण्याचा निर्णय घेते. तेव्हा रविराज आणि प्रतिमा हे दोघेही हॉस्पिटलमध्ये जायला निघतात. तर दुसरीकडे अजूनही सर्वांचं कामच चाललेलं असतं. तेवढ्यातच अस्मिता आता तेथे येते आणि विचारते
तुमचं काय चाललंय हे सगळेजण तिच्याकडे आता पाहू लागतात तर अश्विन म्हणतो आमचं ना बागकाम चाललंय चल आमच्या मदतीला तेव्हा ती म्हणते तुमचं बागकाम चाललंय का ब्र ठीक आहे मी येते हा असं म्हणून ती जायला निघते तेव्हा अर्जुन आता तिला अडवतो आणि म्हणतो काय अगं काय चाललंय काय तू आम्हाला भेटायला आलीस ना मग थांब की तेव्हा सर्वजण तिच्यावर हसतात अश्विन म्हणतो चल आम्हाला मदत करायला तू ये नाही तर तू घाबरून पळून जाशील आम्हाला मग आता ती म्हणते नाही रे ती म्हणते मला नाही जमत बागकाम वगैरे मग आता त्यानंतर अश्विन म्हणतो मम्मा आपल्या अस्मिताईच नाव अस्मिताई नाही तर आळशी ताई हवं होतं आता अस्मिता पुन्हा एकदा अश्विनकडे थोडीशी रागात पाहते सर्वजण अस्मितावर हसतात त्यानंतर आता अश्विन मी कुणाला घाबरत वगैरे नाहीये मी सासूबाईंची औषधं आणायला चालले होते तेव्हा म्हटलं आपलं 5 मिनिट डोकावून जावं तुमचं चाललंय काय ते पाहण्यासाठी तर तुम्ही सगळेजण बिझी होतात ना म्हणून मी निघाले समजलं सांगून ती अश्विनला आता गप्प करते तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो की अस्मिताई आणि सासूबाईची औषधं वगैरे आणते अस्मितामध ये झालेला हा बदल पाहून अर्जुन तर आश्चर्याने तिच्याकडे पाहतो मग पूर्णा आजी विचारतात अस्मिता अगं तुझ्या सासूबाईंचे डॉक्टर हे करंदी घर आहेत ना अगं मग त्यांचा दवाखाना तर एसटी स्टँड तिकडे आहे आणि तुझ्या घरून त्यांच्याकडे जाण्यासाठी आपलं घर तर लागतच नाही आता पूर्णा आजीने असं सांगितल्यावर अस्मिताचा चेहराच पडतो तर सर्वजण तिच्याकडे आता पाहतच राहतात आणि हसतात कारण सर्वांना माहीत असतं की अस्मिताने फक्त आपल्या सर्वांना हे कारण सांगितलं आहे परंतु तिला खरंतर इकडेच यायचं होतं तेव्हा तिला आता काहीच बोलता येत नाही ती एकदम गप्प राहते सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात कारण आता अस्मिता काय उत्तर देतीये हे सगळ्यांना पाहायचं असतं तेव्हा अस्मिता म्हणते नाही म्हणजे ते आपलं सगळेजण मात्र गालातच हसत असतात तेव्हा आता अर्जुन स्पष्टपणे विचारतो अस्मिताई मला खरं सांग तू इथे नाश्ता करायला आली होतीस ना तेव्हा अस्मिताचा आता असं विचारल्यानंतर चेहराच पडतो तर सर्वजण पुन्हा एकदा तिच्याकडे पाहून गालातच हसतात कारण अस्मिताईकडे कशासाठी आली आहे हे सर्वांना चांगल्या प्रकारे माहीत असतं पण कुणी काही बोलत नाही अर्जुनने मात्र तसं स्पष्टपणे बोलून दाखवलेलं असतं तेव्हा अस्मिता जोरातच त्याच्यावर ओरडत म्हणते बाबा असं काही नाहीये मग आता अर्जुन म्हणतो हो मला माहीत आहे आम्हाला इथे काम करताना बघून ना तू आता पळ काढायला लागली आहेस तेव्हा अस्मिता अजूनच जोरात त्याच्यावर ओरडते आणि म्हणते सांगितलं ना अर्जुन तुला असं काही नाहीये म्हणून उगीचच कशाला मला काही पण बोलतोस आणि मग त्रास देतोस त्यानंतर अर्जुन म्हणतो अस्मिताई चला मला जॉईन हो आणि काम करू लाग थोडसं तेव्हा आता तिचा चेहराच पडतो सर्वजण म्हणतात हो अस्मिताई तू सुद्धा काम कर तरीही आता ती ऐकतच नाही अश्विन म्हणतो विमलताई तिला एखादी कुंडी द्या म्हणजे ती बी पेरेल त्यामध्ये तेव्हा आता अस्मिता म्हणते बाबा नाही हा मी अजिबात काही करणार नाही कारण आता इथून पुढे मला अंगमेहनतीची काम जास्त करायची नाही येत असं म्हणून ती आता विविध कारण सांगू लागते तर सर्वांना माहीत असतं की अस्मिता कामच चुकर आहे ती कधीही काम करणार नाही म्हणून पण सगळेच जण जबरदस्तीने आता तिला काम करायला मात्र सांगत असतात तेव्हा प्रताप म्हणतो अगं अंगमेहनत करूच नको ना तू फक्त एक कुंडी घ्यायची आणि त्या कुंडीमध्ये माती टाकायची आणि मग त्यामध्ये छोटे छोटे असे बी पेरायचे कुठे अंगमेहनतीच एवढं काम आहे मग आता अस्मिता जरा वैतागूनच म्हणते काय डॅड तुम्ही सुद्धा या दोघांमध्ये लगेच सामील झालात का हो अर्जुन आणि अश्विन पुन्हा एकदा आपले तिला त्रास देऊ लागतात त्यानंतर ती म्हणते की तसंही डॅड मी ना आता नेल्स करून घेतले आहेत तर आता अश्विन विचारतो काय करून घेतले आहेस तू नख करून घेतली आहेस का पण ही आमची नख आहेत ती अशी आपोआपच वाढतात असं म्हणून तो अस्मिताला टोमणा मारतो तेव्हा पुन्हा एकदा सर्वजण तिच्यावर हसतात सगळेजण तिची गंमत करत असतात आणि
त्रास देत असतात तर अस्मिताला मात्र राग येत असतो. त्यानंतर आता प्रिया सांगते, अश्विन अरे असं का करतोस तू, असं का बोलतोस तिला, अरे तिला काय म्हणायचं तर तिने मेनिक्युअर पेडिक्युअर वगैरे करून घेतल. अस्मिता म्हणते हो, आणि अशा ब्युटी ट्रीटमेंटला ना खूप पैसा आणि खूप वेळ लागतो हा, आणि माझ्या सासूबाईंनी खास ब्युटी ट्रीटमेंट एजन्सी मधून एक मुलगी घरी मागवली होती आणि तिने सगळं काही अगदी माझं मेनिक्युअर पेडिक्युअर व्यवस्थित केल्या आणि त्याला ना अगदी भरपूर पैसे लागतात असं सर्वांना ती आपला मोठेपणा सांगू लागते. तर सगळेजण फक्त हो असं करतात आणि मग तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असतात. त्यानंतर सायली हे सगळं बोलणं ऐकते आणि तिच्या मनात आता काहीतरी येतं. मग पुढे आता अस्मिता म्हणते की मी खूप महागडी ब्युटी ट्रीटमेंट केली आहे, त्यामुळे मी माझ्या स्किनला त्याचबरोबर माझ्या नेल्सला काहीही म्हणजे काहीही होऊ देणार नाहीये. तेव्हा सगळेजण फक्त आपले हो करतात तर अस्मिता गप्प राहते. त्यानंतर आता सर्वजण पुन्हा आपापलं काम करू लागतात. तेव्हा सायली मध्येच ओरडते की सुचलं असं म्हणून ती हसते. तेव्हा सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे पाहतात. मग आता पूर्णा आजी विचारतात, काय झालं मध्येच, तुला काय सुचलं काय अचानक तुला. तेव्हा ती म्हणते की अस्मिताईला घावण खूप आवडतात ना, मग अस्मिताईंना मी गरमागरम पटकन घावण बनवून देते, ते म्हणजे त्या नाश्ता करतील, म्हणजे नाश्त्याला काय करायचं ना हे मला सुचलं. तेव्हा सगळेजण डोक्यालाच हात लावतात. अस्मिताला तर आता खूपच आनंद झालेला असतो, कारण ती नाश्ताच करण्यासाठी इकडे आलेली असते. ती म्हणते हो चालेल हा. तर सायली इकडे तिकडे सगळ्यांकडे पाहते. मग त्यानंतर कामचुकार प्रिया म्हणते, ऐक ना अश्विन, हे घे, चालेल चला मी आतमध्ये जातो हा आता, असं म्हणून ती हातातलं काम आता अश्विनवरच सोपवते आणि लगेचच अस्मिताच्या पाठोपाठ जायला निघते. तेव्हा अर्जुनला समजलेलं असतं की सायलीने काहीतरी अशी युक्ती केली आहे जेणेकरून त्यांना आतमध्ये पाठवले. मग आता तो आता इशारा करून विचारतो काय झालं. तेव्हा ती काहीच नाही असं म्हणते, पण तिच्या डोक्यात काही ना काही प्लान आता शिजतच असतो. त्यानंतर सगळ्याच काम आता संपवून होतं. सगळेजण आपापल्या कुंड्या व्यवस्थित ठेवतात. त्यानंतर अर्जुन सायलेचा हात पकडतो आणि रूममध्ये घेऊन जातो. तेव्हा आता अर्जुन हणतो, इथे बस अगोदर आणि मला सांग ब्र, काय सुचलं तुला. गार्डनमध्ये मगाशी ओरडली ना सगळ्यांसमोर, सुचलं तर काय सुचलं होतं तुला, सांग ब्र आता, कारण मला माहिती आहे ना तू मेनू बद्दल बोलतच नव्हतीस, सो काय आहे ना ते पटकन बोलून टाक. मग आता सायली हसते आणि विचारते, काय हो तुम्हाला माझ्या मनातलं सगळं कळतं ना. तेव्हा आता सायली म्हणते, थांबा हा मी पटकन दार लावून आले, असं म्हणून ती अगोदर कुणी ऐकू नये यासाठी दार बंद करते. मग आता दार लावून आल्यानंतर अर्जुन म्हणतो, अग सांग पटकन. तेव्हा ती म्हणते, हे पहा साक्षीकडे त्या पेंटचा तुकडा आहे का, हे कसं शोधायचं ना, हे मला अगदी व्यवस्थित सुचलं आहे. तेव्हा अर्जुन विचारतो, कसं सुचले तुला. तेव्हा आता सायली ही अर्जुनला पुढे काय करायचं हा सगळा प्लान अगदी डिटेल्समध्ये सांगू लागते. तर अर्जुन सुद्धा अगदी मन लावून तिचा तो प्लान काय आहे ना तो ऐकत असतो, कारण साक्षीच्या अर्ध्या पेंडंटचा तुकडा हा त्यांना तेथे शोधायचाच असतो, साक्षीच्या घरी जाऊन. पण तो कसा शोधायचा ना हाच मार्ग त्यांना सापडत नसतो, परंतु सायलीने हा मार्ग शोधून काढलेला असतो आणि नक्की ते पेंडंट कसं शोधायचं हे तिने त्याला सांगितलेलं असतं. तेव्हा सायलीने हे सगळं सांगितलेलं ऐकून अर्जुनला खूप आनंद होतो, कारण आता त्यालाही पटलेलं असतं की सायली खरंच काहीतरी आता कमाल करून हे पेंडंटचा तुकडा साक्षीच्या घरी जाऊन शोधून काढणारच. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये ठरल्याप्रमाणे आणि सायलीने प्लान केल्याप्रमाणे सायली वेषांतर करते आणि असा मिनी कट घालते, बरोबर आपला पूर्ण लुकच चेंज करते आणि मग नंतर अर्जुनच्या गाडीत बसते. तेव्हा अर्जुन म्हणतो, बघाता ठरल्याप्रमाणे जर तो साक्षीच्या घरामध्ये तो पेंडंटचा अर्धा तुकडा सापडला तर आपल्या हातीना खरंच खूप मोठा
पुरावा लागेल सायली म्हणते हो नका काळजी करू असं म्हणून सायली आता मास्क लावून त्याचबरोबर वेश करून ही साक्षीच्या रूममध्ये जाते. ठसका आल्यासारखं नाटक करते आणि म्हणते मला पाणी हव्य. मग आता साक्षी धावतच पाणी आणण्यासाठी बाहेर जाते. तेव्हा ती बाहेर जाते ही संधी शोधूनच सायली प्रत्येक ड्रॉवर डोअर चेक करते आणि तिचे जे सोन्याचे दागिने असतात ना ते सुद्धा चेक करू लागते. ते पेंडंट सापडते की नाही तेवढ्यातच अर्जुनचा फोन येतो. विचारतो काय झालं ते पेंडंट सापडलं की नाही. ती म्हणते हो शोधतीय मी. तो म्हणतो पटकन शोध आणि बाहेर ये. तेव्हा ती म्हणते हो शोधते हो. तेवढ्यातच साक्षी तेथे ते सायलीच्या खांद्यावर हात ठेवते तर सायलीला वाटत तिने सगळं काही ऐकलं म्हणून ती खूप घाबरते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.